₹100 भांडाल्या भाऊ वा काय रे काय सोडतो म्हणतो की मोबाईल मम्मी सांगते त्याकडे त्याकडे बोल मी देतो मम्मी तू चल की आता समज मी ₹500 यात्रेत ठेवायला दिला नसता त्याच्यानं यात्रेत सपून टाकला काय आहे तुमचं परत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आत्ता उठलोय मी. किती वाजल्यात 10-10:30 वाजल्यात आणि चहा तीन पिऊन तयार झाले. तर आता बाहेर जाऊ. चला काय डबा केला चाळणी ह्याच्या दोन्हीचे कलर दिल्यावर भारी दिसते ना. आणि तर काहीच की नाही आता 3 वाजल्यात दुपारचं आणि म्हशीला गोठे तिथं पाणी बारडीत भरायला घेऊन आलोय. हे पाणी होतं इथं आणि पाणी पण आले चावीला आणि परत ह्या घागऱ्या तिथं भरून ठेवायला पाहिजे घराजवळ. तर आता हे पाणी ओततो इथं आणि भरून घेऊया ती त्याची बारडी भरलोय. आणि हे बघा रेड खूप म्हशीचं लय वांड झाली आहे बघा कसं करा आले जवळ नुसतं चाटते अंगाला ते जवळ आली की हवा भारी ये गाप काहीच का नाही. पाणी पण भरून ठेवले तिथं आता. आणि किती वाजले आज बघा 4:30 वाजत आल्यात. वरणा करणार आणि हे का काढाल्यास मग उगाच कशाला ठेवू तांदूळ खाली आणि त्यात पाला बसून काय करू म्हटलं 2-3 नारळ 2 नारळ फुटलेली निघाली ते काढून टाकलो ते ह्याच्यातली ते उगाच घेतलं तिथलं. मग आता काय करायचं आणलं याने पूर्वी व्यसत नाही चावलाय परच्या चावलाय गिड्डा डॉन आमच्या गिड्डा डॉन पण्या मग इथं आहे काय रे. तर काहीच का नाही आता जेवायला बसलोय. झुणका चपाती दूध आहे तर जेवून घेऊ चला. तर काहीच का नाही आता 11 वाजल्यात जेवण तर करून आलतो. आणि विषय काय झालाय बबलू किती रुपये देणार आहे तुझं 150 द्यायचंय 50 दिला मग 50 दिलाय 50चा व्यवहार ₹100 आईला ₹100 व्यवहार तटला. आयटम सगळं बोलत बसला नाही कोण पाहुण्या संग रिलेटिव्ह संग बोलत बसला आहे. ₹100 पाप पोरग मागायला खरं दिना झालाय. दिकी बाहेर जातो रे दिकी ₹100 पण लात मारतोय लात मारते जाताना कधी करतो पण तुझे ₹100 देत नाही आता आज 50 दिला. किती दिवसांनी सांग 11 दिवसानं 11 दिवसानं 50 दिलाय. मग ते 100 द्यायला किती दिवस लागेल विचार कर. 17 दिवस आणि आता मागायला उद्या कशाला पाहिजे तुला NCC ला पेपर आहे आमचं काय मिळत नाहीत पैसे. जाऊन झोपा जावा. उद्या व्हिडिओ बघणार मग कुठं तर पैसे दिला तर दिला तुझं चालते. पैसे दे पैसे सर भावा इथं कोण मूग ठेवले आता आणि उदळ आहे बघा सगळं. हे मूग खा आणि जा घरला झोप जा. हे मूग खा आणि झोप जा आता. दे आता पैसे दे पैसे मिळत नाहीत भावा. पैसे भावांची भांडणं लागल्यात बा. भांडा कंटेंट नाही. भांडा घाल गुच्ची जाऊन झोपते. घे चप्पल घे. ₹100 भांडाल्या भाऊ वा काय रे काय सोडतो म्हणतो की मोबाईल मम्मी सांगते त्याकडे बोल मी देतो मम्मी विचार कर तू 17 दिवसांनी दिलाय ₹50 आणि ते ₹100 कसं मिळतील लगेच. आणि मॅम भावा माझ्याकडे आहेत म्हणून अजून हिचे पैसे आहेत सेव्हिंग अकाउंट आहे बबलूचं. ते सांग जरा इथे व्हिडिओ सांग. आता
समज मी 500 रुपये यात्रेत ठेवायला दिला नसता होय तर हिनं यात्रेत सपून टाकलं असतं का नाही? होय सहा टाकला असं की. सपलं असतं का नाही? होय बरोबर आहे 100 भावा रुपये राहिलं असतं होय सेव्हिंग अकाउंट आहे बबलूकडे सेव्हिंग अकाउंट आहे पैसे ठेवायचं असलं ह्याच्याकडे द्या 100 रुपये राहिलं असतं का आता तुझ्याकडे? 100 रुपये भया 10 एकदा असं कर. हो काय बबल्या काय करायला आम्हालास पैसे दे रे. असं कर. ए मायले का कर. कर की. कर की. नाही 100 रुपये दे बबल्या रागा रागाने दे भावा रागा रागान देतो. ए मायले का कर. शाळे बांबू खा की. काय देत नाही रे बाबा जातोय 5-5 रुपये देतो रोज तुला. बरोबर आहे की नाही? होय, बरोबर खायला पण येतात तेवढं पैसे दे जा. काय काय गुलाबजामुन खात्या काय? पैसे मिळत नाहीत भावा जा. ते जर कट करते जर थांब ते पैसे दे ना उठाय जा मला तेवढं सकाळी उठणार आहे चेष्टा करून दे रे. तिथं म्हण की ए मायले का काय घेतला. तीच करलं असतं तू घे त्याच्याकडे 100 रुपये द्यायला दाखव की ठीक आहे अहो भावा पैसे गेलेत का नाही सांग मला. हे ना 100 रुपये दिला बाबा ए पैसे गेलेत की रे तर काहीच बबलून पैसे पाठवला कोणाच्या सरांच्या ऑनलाईन अकाउंटवर आणि मी नाही म्हणालाय. फोन लावून विचार सराला. मेसेज टाकला आणि त्याला सांगा पैसे गेले गंडवाला आहे असलं करायचं नाही आबा बबल्या बारक्या पोरासनी गंडवाला आहे बघा आता एवढ्यात येते थांबा ते माझा काय संबंध नाही खास खास दोनदा कर आणि जा खास काय नको पैसे जातो रे आमदार म्हणतात बघा बाबा बबल्या तू आहेस आणि तू आहे जा माझ्याकडे दे 100 रुपये. हा तुझ्याकडे देऊ का ते तुझ्याशिवाय दिल्याशिवाय होत नाही ते देखील आमदार म्हणतात माझ्याकडे कर आणि जा मग उगाच. हाय. एकदा खास कसं एवढं 100 रुपये आल्यात बबलू तर माझ्याकडे ऑनलाईन मारला कॅश देतो खास खास कॅश देतो म्हणालोय एक ऍक्शन कर म्हणालो याला कसं करायला औषध सांग मला सर. ए माहिती आहे का? हा ए माय दे ग ए माय दे ग ए मला जायचं खोयला आवडत आहे हे दर हे दर इकडे पैसे किती आले विचार. जाऊन झोप जा आता काहीच बबलून शेवटी पैसे दिलाय सोडा पैसे नाही खरं रडवला लई त्याला पाप असलं करायचं नाही बाबा बबल्या काय होता मग खात असू दे जरा उगाच. किती म्हणून सांग 450 रुपये म्हणून 100 रुपये दिलो एकदा. यात्रेत एकदा 50 रुपये दिलो. दुसऱ्या दिवशी ते मटण होतं बघ तेव्हा एकदा 100 रुपये दिलो. राहिले किती 150 रुपये राहिला बाबा माझ्याकडे. आणि आज सकाळी एकदा 50 रुपये दिलो. आणि मग आता 100 रुपये दिले. किती घेतलेला असं तोच दिलता रे माझ्याकडे ठेवायला. तीच की किती 500 रुपये दिलता. बाबा बाबा डील मोठीच झाली 500 रुपये ठेव म्हणून दिलता रे. खर्च होते आज माझ्याकडे. 500 रुपये घेतलो टाकेवाडी हिला आपल्या अक्कवरच्या यात्रेत 50 रुपये घेऊन गेला. 450 रुपये राहिलं. एकदा 250 रुपये शाळेत पाहिजे म्हणला. यात्रेचाच उधळला ना आपल्या टाकायच्या. मग राहिले किती माझ्याकडे 150 रुपये राहिला बाबा. 150 मध्ये सकाळी 50 घेऊन गेला आणि आत्ता 100. क्लोज झालं डील. बँक सेविंग खातं बंद झालं. तर काहीच की नाही आता 11:31 झाल्यात आणि हा व्लॉग आता इथंच एंड करणार आहे. आलो आहे आत्ता घरात आणि हा व्लॉग जर कोणाला आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.